आजचा विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ आहे। विज्ञानाची गोडी कायम जपा, प्रश्न विचारा, प्रयोग करा आणि नवनवीन शोध लावा असे आवाहन मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले। दिंडोरी पंचायत समिती, शिक्षण विभाग व विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उमराळे बुद्रुक येथील मिक्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या वैज्ञानिक जयंत नारळीकर नगरीत आयोजित 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। प्रवीण नाना जाधव पुढे म्हणाले की चव्हाण मॅडम, केपी पगार, तुपे मॅडम तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांचे केंद्रप्रमुख, जनता विद्यालय दिंडोरीचे प्राचार्य शेजवळ सर, उमराळ्याचे प्राचार्य कांगुणे सर, तसेच निकचे प्राचार्य सुनीता पवार, प्राथमिक शाळा उमराळ्याच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योत्स्ना गोले सर, तसेच दिंडोरीच्या आदर्शच्या प्राचार्य निर्मला जाधव, व्यासपीठावर उपस्थित असणारे पत्रकार संतोषजी कतार सर, बापूजी चव्हाण, संदीपजी गुंजाळ, संजयजी थेते, अमोलजी जाधव, रमाकांत शार्दूल, तसेच समोर असणारे सचिनजी वडजे सर, त्यांचे सर्व सहकारी, ज्यांचं शरीर दिवसेंदिवस हे प्रदर्शन घेण्यामध्ये खालवत आहे, असे दिंडोरी तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष पुढे गेले, वाणी सर बाहेर गेले, तिकडे मध्ये गेले वाटतं, तसेच विज्ञान संघ नाशिकचे जिल्हा विज्ञान संघाचे उमेशजी मोरे सर, ज्यांनी सुंदर अशी रांगोळी काढली जे खैरे सर, आणि ज्या जयंत नारळीकर नगरीमध्ये या ठिकाणी होत असलेल्या या आजच्या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व तालुक्यातील माध्यमिक, प्राथमिक, इंग्रजी सर्व शिक्षण विभागाचे सर्व शिक्षकवृंद, सहभागी असणारे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, व्यासपीठावर बरेच मान्यवर उपस्थित आहे, सर्व तोलामोलाचे या परिसरातील सर्व नागरिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व स्कूल कमिटीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी राज्य विज्ञान शिक्षण संस्था यांनी जे काही गाईडलाईन्स दिलेले आहे, चव्हाण सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय हरित ऊर्जा, उद्योन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजनकीय गणितीय म्हणजे अबॅकस सारखं जे काही प्रयोग, मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन, या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या ज्याची भारत देशाला या भूमीला गरज आहे, असे प्रयोग जर या भारतामध्ये झाले आणि यावरती जर काम झालं तर भारतामधला जो काही बकालपणा या ठिकाणी वाढत चाललेला आहे आणि तो बकालपणा जर कमी करायचा असेल तर राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी जे काही राज्यभर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगातून उद्याचे शास्त्रज्ञ या ठिकाणी निर्माण होणार आहे, आणि म्हणून विद्यार्थ्यांना ही एक संधी शिक्षण विभागाच्या वतीने या ठिकाणी करून देण्यात आलेली। आज विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी सहभाग घेतला, तुम्ही खरंच भाग्यवान आहात की आपल्याला आपल्या शाळेतून या ठिकाणी येण्याचा योग मिळाला, आणि योग मिळत असताना या ठिकाणी जे काही सहभाग घेत असताना इतर शाळांनी जी काही मांडणी केलेली आणि ही जी शाळा या ठिकाणी रमणीय अशा वातावरणामध्ये हा आनंद लुटण्याचा क्षण आहे, आणि तो आनंद शिक्षक असतील, आपले सर्व मुख्याध्यापक असतील, यांच्याबरोबर आपल्याला लुटायला मिळतोय, म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत। आणि म्हणून या विज्ञान प्रदर्शनाच्या ज्ञानमय व प्रेरणादायी उपक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलो, आणि त्यातून आपल्या विद्यार्थ्यांचे विचार करण्याची क्षमता, संशोधनाची आवड आणि समाजाप्रती जी काही भावना किंवा जबाबदारी याची जाणीव निश्चित वाढणार आहे, निश्चित त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे। विज्ञान केवळ पुस्तकात मर्यादित न राहता प्रयोगातून, अनुभवातून आणि निरीक्षणातून ते या ठिकाणी
शिकावे हा खरा प्रदर्शनाचा गाभा आहे आणि तो उद्देश या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी भाग घेऊन आपल्या स्वतःतला आत्मविश्वास, संघभावना आणि भविष्यातील शास्त्रज्ञ आणि संशोधक यातून घडतील असा पण या ठिकाणी मला स्वतःला विश्वास वाटतो आणि म्हणून अशाच प्रयोग करत असताना या ठिकाणी मागच्या वर्षी चव्हाण सर आपल्या तालुकास्तरीय मोहाडीतील विद्यार्थी पहिला आला आणि तो नंतर जिल्ह्याला, राज्याला आणि जपान येथे आपल्या भारताचं नेतृत्व करण्यासाठी गेला. म्हणजे खरी कमाई या विज्ञान प्रदर्शनाची ती आहे आणि तीच कमाई असताना आज फक्त ते का होऊ शकलं तर शिक्षण विभाग आणि सर्व शाळा एकत्र येऊन आज तो अकराळे सारखा खेड्यातील मुलगा जपान येथे म्हणजे मागच्या वर्षी जाऊन आला आणि यावर्षी तो मुलगा दहावीला होता, 11वीला गेला आणि तो सर्व खर्च शासन आणि सरकार यांनी त्या ठिकाणी केला आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी सहभागी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ हा घेता येईल आणि म्हणून आपण पूर्ण कार्यक्षमतेने या ठिकाणी त्यामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे आणि झोकून देत असताना उपाध्याय सरांनी सांगितलं की शिक्षणाच्या ज्या काही चळवळी असतील त्या चळवळीला या ठिकाणी निक्स पुढे येईल आणि तशीच चळवळ या ठिकाणी मला वाटतं आता सुरू झालेली आणि प्राथमिक शिक्षणाच्या बद्दल जर आज बघितलं तर प्राथमिक शिक्षणाचा जो काही दर्जा आहे तो दर्जा या काळामध्ये निश्चित वाढलेला आहे. आज या ठिकाणी येत असताना मला असं वाटलं की मला सर्वांनी जसं बोलायला दिलं तर आपण नंतर जाऊ, कारण पत्रिका जर बघितलं तर फार मोठी होती आणि म्हटलं आपला नंबर कुठे लागेल आणि मग अशा परिस्थितीमध्ये थोडा उशीर झाला येण्याला तर त्याबद्दल पण मी दिलगिरी व्यक्त करतो. वेळ फार झालेला आहे, समोर सर्व 10:30 पासून या ठिकाणी आलेलं आहे, बोलण्यासारखं खूप आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या प्रयोगांमधून जसं या ठिकाणी अबेकसचं जे काही विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं तसंच सादरीकरण जर आपल्या जीवनामध्ये आपण या ठिकाणी केलं तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. आदिवासी गीत या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे सादर केलं, त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो. स्वागत गीत या ठिकाणी सादर केलं त्यांना पण मी धन्यवाद देतो आणि खास करून खोतकर सर जे काही संदीप भाऊ गुंजाळ यांनी जी काही पहिल्यापासून सुरुवात केली तर मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रत्येक शाळेमध्ये जाधव मॅडम बरोबर आहे आपल्याकडे चालूच आहे अबॅकस आणि कांगुने सर आपल्याकडे चालूच आहे, तरी पण अजून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तालुक्यामध्ये संधी आहे. 39 जवळजवळ युनिट आहे तर त्या 39 युनिटमध्ये प्राथमिक शाळा पण आता सर्व संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहे, वर्जे सर. तर असे प्रयोग या ठिकाणी निश्चित आजच्या प्रदर्शनाचं फलरूपी त्या ठिकाणी अशीच होईल असं मला या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. पुन्हाचे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे या ठिकाणी कौतुक करतो. त्यांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्या त्यांच्या पालकांना पण धन्यवाद देतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सर्वांचा यथोचित सत्कार केला त्याबद्दल शिक्षण विभाग, निक्सचे सर्व शालेय समितीचे परिवारातील हे आयोजक सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिक्स इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थेचे अध्यक्ष सुखदेव परब होते. प्रमुख अतिथी म्हणून निक्स संस्थेचे संचालक रमेश उपाध्याय, ज्येष्ठ नेते विठ्ठलराव अपसुंदे, शशीभाऊ गावणे, SK पाटील, गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, प्राचार्य शरद शेजवळ, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी, कैलास पगार, वंदना चव्हाण, चंद्रभागा तुपे, विज्ञान अध्यापक संघाचे DG वाणी, प्राचार्य निर्मला जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या उमराळे येथील सरपंच वसंत भोये, ग्रामपंचायत सदस्य विलास केदार, राजेंद्र गामणे, मुख्याध्यापक PB कांगुणे, मुख्याध्यापिका सुनीता पवार, ज्योत्स्ना गोळेसर, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष YE कांगणे, ज्येष्ठ पत्रकार बापू चव्हाण, संतोष कथार, संदीप गुंजाळ, अमोल जाधव, रमाकांत शार्दूल, संजय थेटे, गोरख जाधव, केंद्रप्रमुख अनुसुया पाटील, विजय निकम, नितीन बागुल, गोविंद भोये, सीमा भांबरे, बापू सोनवणे, चित्रकार व तिसगाव जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खैरे, विज्ञान अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, संघटनेचे सचिन वडजे, राजेंद्र परदेशी, सुभाष बर्डे, रावसाहेब जाधव, रामदास कराटे, गणेश परदेशी, कल्याण कुडके, दीपाली कुमावत, रवींद्र पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी केले. त्यांनी सेंद्रिय शेती, प्रदूषण नियंत्रण, प्लास्टिक मुक्ती, हरित व सौर ऊर्जा, मनोरंजक गणिती मॉडेल, आरोग्य व स्वच्छता, जलसंवर्धन या विषयांवर आधारित प्रयोगांद्वारे जनजागृती होत असल्याचं सांगितलंय. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी सतत नवे प्रयोग करावेत असेही त्यांनी आवाहन केलंय. यावेळी संतोष कथार व रमेश उपाध्याय यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उगले यांनी केले, तर आभार श्रीमती रुपाली तांबट यांनी मानले. स्वराज्य न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी.